छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद शाळा बजाजनगर इथं कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत। या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधनं विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय। त्यामुळे जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाकडे कोण जबाबदार आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। शाळेतल्या या सगळ्या स्थितीचा आमचे प्रतिनिधी सचिन बढे यांनी आढावा घेतला, पाहूया। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी गुणवंत होतात, मोठे अधिकारी होतात आणि चांगल्या शिखरावर जातात। मात्र त्या शाळेची काय अवस्था आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बजाजनगर वडगाव कोल्हाटी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक परिसर या ठिकाणची ही शाळा आहे। मात्र या शाळेची दुरावस्था जर पाहिली तर शाळेच्याच बाजूला तुम्ही पाहत असाल कचऱ्याचा ढिगारा पडलेला आहे। अक्षरशः दुर्गंधी या ठिकाणी येते आणि या रस्त्याच्या दोनही बाजूला तुम्हाला कचरा दिसत असेल, पूर्णपणे कचरा या ठिकाणी पडलेला असतो आणि याच जागेवरून शाळेतील विद्यार्थ्यांना जावं लागतं। फक्त शाळेतीलच विद्यार्थी नाही तर अंगणवाडीमध्ये सुद्धा लहान लहान मुलं येतात आणि त्यांना या ठिकाणी अंगणवाडीत जर जायचं असेल तर या कचऱ्याचा सामना करावा लागतो। या 4 वर्गामध्ये 41 विद्यार्थी आहेत अशी माहिती मिळते आणि हे 41 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। चांगलं दर्जेदार शिक्षण जे आहे ते देण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात, मात्र कचऱ्याची समस्या या ठिकाणी येणाऱ्या अडचणी याचा सामना त्यांना करावा लागतो। आपण या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण विचारूयात की कचऱ्यामुळे काय काय त्रास होतो आणि त्यांना काय काय सामना करावा लागतो। कचऱ्याचा वास होतो म्हणून उलटी येते, अजून ताप येते त्याच्यामुळं। बरं, या ठिकाणी शिक्षिका सुद्धा आहेत, त्यांना विचारूयात। मॅडम, तुमच्या शाळेच्या बाहेर कचरा आहे, पोरांना त्रास होतो हे आम्हाला साहजिक माहितीच आहे, मग तुम्ही काही प्रयत्न करत नाहीत यासाठी? आम्ही स्वतः प्रयत्न केले साहेब। आम्ही स्वतः कचरा उचलला, जाळला सुद्धा आणि त्यानंतर आम्ही अर्ज देऊन सुद्धा सांगितलं वारंवार की तुम्ही कचऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करा। पण काय होतं आहे, इथले जे नागरिक आहेत एक दिवस स्वच्छता होते, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कचरा तसाच पडलेला असतो, पुन्हा तो कचरा निर्माण होतो। म्हणजे गावकरीच कुठंतरी इथले बजाजनगरचे ते येता जाता कचरा टाकतात आणि मग त्याचा परिणाम आमच्या पटसंख्येवर होतो। आमची गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शाळेत येतात आणि त्या मुलांना या सर्व परिस्थितीचा या वयात सामना करावा लागतोय। दुर्गंधी असते, त्रास असतो, एवढं काही त्यांना सहन करावं लागतं, मात्र तरीसुद्धा या गोष्टी कमी होत नाही आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।